Welcome students. I am Sachin Kumar Jagdish Panchebhai, उपशिक्षक नेम सुशील माध्यमिक मंदिर तळोदा, तालुका तळोदा, जिल्हा नंदुरबार. आज आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर सेकंड त्याच्यात 4th 1 चॅप्टर्स एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट we will learn. In these subtopics, ecosystem a review, environment and ecosystem, environment conservation, environment management and biodiversity hotspot. Okay, now start. Ecosystem a review. We will learn in a last standard 9th standard food chain, 8th standard also you have learned, 7th standard you have learned. Then ecosystem is a formed by the biotic abiotic factor and their interaction with each other. Each factors play very important role in the ecosystem. आपण पाहिलेलं आहे की इकोसिस्टममध्ये बायोटिक आणि अबायोटिक म्हणजे निसर्गात आढळणारे जैविक अजैविक घटक ह्या सर्व एकमेकांवरती अवलंबून आहेत. जसं मानवाला अन्नाची गरज आहे, तसंच इतर पशुपक्षी प्राण्यांनासुद्धा अन्नाची गरज आहे. मग ते अन्न कुठून मिळवतात? तर अन्न मिळवण्यासाठी ते विचरण करतात आणि त्या ठिकाणी पक्षी असेल तो हवेत उडणारे कीटक वगैरे म्हणा किंवा वेगवेगळे छोटे छोटे दाणे, वेगवेगळे धान्यांची दाणं ती गोळा करतात किंवा लहान लहान कीटक खात असतात. मोठे कीटक लहान कीटकांना खात असतात किंवा गवतावरती गवत बारीक बारीक किडे असतात ते खात असतात. आता जे गवत आहे ते अन्न कुठून मिळवतं? तर सूर्यप्रकाशापासून. यू कॅन लर्न अ फोटोसिंथेसिस प्रोसेस, प्रकाश संश्लेषण क्रिया हे पाहिलेली. काही मोठे प्राणी छोट्या प्राण्यांना खाऊन जगत असतात, जसं वाघ, सिंह वगैरे शिकार करून जगत असतात. मग ही अन्न साखळी मित्रांनो. आता बघा एक तुम्हाला ह्या ठिकाणी दिसत असेल, उदाहरणार्थ सूर्याच्या प्रकाशापासून गवत अन्न तयार करतं आहे. गवतावरती जगणारे कीटक दिसत आहेत, त्याच्यावरती जगणारे फ्रॉग, रॅट सारखे, त्या रॅट फ्रॉगला खाणारे सरपटणारे प्राणी, स्नेक वगैरे, स्नेकला खाणारे प्राणी ह्या ठिकाणी दिसत आहेत. त्याच पद्धतीने पण हे जे काही आहेत प्राणी, पण हे मेल्यानंतर तर यांची डिकम्पोजिशनची प्रक्रिया होते. म्हणजे मेल्यानंतर त्या प्राण्यांचा कुजल्यासारखा वास येत असतो आणि हे प्राणी कुजल्यानंतर जो काही वास येतो तो आपल्याला त्या ठिकाणी म्हणजेच काय तर डिकम्पोजिशनची क्रिया होत असते. आणि ते जे काही किटाणू आहेत किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते डिकम्पोजिशन करण्याची क्रिया त्या ठिकाणी करत असतात. ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. याच पद्धतीने ही जी काही आहे आणि यांच्यापासून जे काही म्हणजे डिकम्पोजिशन झाल्यानंतर जे काही खत म्हणूया आपण त्याला, त्यांनी जे काही एन्झाईम्समुळे जे काही ते म्हणजे भुसभुशीत जशी जमीन होते बघा, गांडूळ ज्या मातीत फिरतो तर त्या ठिकाणी ती माती भुसभुशीत होते. त्या पद्धतीने डिकम्पोज झालेली जी काही आहे यांच्यापासून जे काही आवश्यक जे काही घटक आहेत जे वनस्पतीला गरजेचे आहेत, जसं नायट्रोजन वगैरे, ते नायट्रेट्स ह्या वनस्पतींना त्यांच्या मुळाद्वारे मिळत असतात. मिनरल्स, वॉटर अँड मिनरल्सवरती वनस्पती जगत असते. तर मग ते आणि ती सूर्यप्रकाशाच्या ह्याच्यामध्ये अन्न तयार करत असते. तर म्हणून अशी ही साखळी तुम्हाला ह्या ठिकाणी, म्हणून याला काय म्हटलेलं आहे? फूड चेन.
आता हे इंटरॅक्शन होतं आहे म्हणजेच काय तर गवतावरती किड्यावरती फ्रॉगवरती स्नेकवरती इगल डेथनंतर त्याचे डिकम्पोजिशनची क्रिया म्हणजेच ही काय ह्या ठिकाणी होणारी ही जी काही क्रिया आहे म्हणजेच काय फूड चेंज म्हणजे इंटरॅक्शन एकावरती दुसऱ्या डिपेंडेंट आहे. तर विथ इच अदर म्हणजे प्रत्येकामध्ये आणि इच फॅक्टर प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द इकोसिस्टीम. म्हणजे समजा नागतोडे नसतील तर बेडूक भुके मरून जातील. फ्रॉग रॅट जर नसेल तर स्नेक भुके मरतील. स्नेक वगैरे नसेल तर ईगल हे होईल. आणि जर समजा कोण्या प्राण्याची डेथच नाही झाली तर डिकम्पोजिशनची क्रिया होणार नाही. म्हणून ते काय व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन अ इकोसिस्टीम्स ह्या ठिकाणी. तर इकोसिस्टीम अ रिव्ह्यू यू कॅन लर्न इन अ लास्ट इयर. Also, the ecosystem is a formed by abiotic factor and their interactions with each other. Each factors play a very important role in the ecosystem. Okay, next. कंप्लीट द चार्ट. आता बघा तुमच्या पुस्तकामध्ये हा चार्ट तुम्हाला पाहायला भेटला असेल. अबायोटिक कंपोनंट्स आणि याच्या संदर्भामध्ये फिल अप द ब्लँक बॉक्स अँड डिस्प्ले द कम्प्लीट चार्ट इन अ क्लासरूम. आता बघा हा तुम्हाला कंप्लीट करायचा आहे मित्रांनो. मग आता हा कशा पद्धतीने कंप्लीट करायचा आहे. मग आपल्या अबायोटिक कंपोनंट्समध्ये कोण कोण असतं फिजिकल फॅक्टर जसे या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक फॅक्टर्स. त्याच पद्धतीने पुढे त्यांच्या संदर्भात सबस्टन्सेस कोणते कोणते आहेत ऑटोट्रॉफिक हे जे तुम्ही शिकलेले आहेत सर्व. तर मग ह्या संदर्भामध्ये ह्या तुम्हाला चार्ट कंप्लीट करायचा आहे आणि फिल करून काय म्हणतात त्याला माझ्या व्हॉट्सॲप नंबरवरती पर्सनली तुम्ही पाठवायचा आहे. माझ्या पर्सनल नंबरला टाकायचा आहे आणि विसरायचं नाही आहे माझं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. ओके. नेक्स्ट टॉपिक द इन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टम्स. रिलेशनशिप बिटवीन इन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टम. आता बघा इन्व्हायरमेंट आणि इकोसिस्टममध्ये काय रिलेशन आहे. तर इन्व्हायरमेंट इज अ ब्रॉड कन्सेप्ट. इन्व्हायरमेंट अशी म्हणजे छोटीशी वस्तू म्हणा किंवा ऑब्जेक्ट म्हणा असं नाही आहे. तर ती काय तर इन्व्हायरमेंट इज अ ब्रॉड कन्सेप्ट म्हणजे मोठी व्यापक अशी संकल्पना आहे. फिजिकल केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स अफेक्टिंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता बघा फिजिकल. आता पाऊस अति पडतो आहे तर आपण लगेच काय करतो रोज बाहेर फिरण्यासाठी काय करतो लगेच रेनकोट घालतो की नाही. म्हणजेच वातावरण जसं असेल थंडी पडायला लागली स्वेटर घाल. उन्हाळा आहे तर आपण सहसा बाहेर पडत नाहीत किंवा सुती कपडे वापरतो कॉटनचे कपडे व्हाईट कपडे घालतो. म्हणजेच काय तर फिजिकली त्या ठिकाणी आहे. मग केमिकली आता आपण अन्नातून 6 रस घेत असतो कडू आंबट गोड तिखट अशा तुरट खारट असे पदार्थ आपण घेत असतो. म्हणजे हे काय तर केमिकल्स आहेत. पण बऱ्याचशा याच्यामध्ये म्हणजे जेवणातून रोजच्या रोज जेवणातून आपण वेगवेगळे आपण काय घेत असतो केमिकल्स आपण घेत असतो. बायोलॉजिकल फॅक्टर अफेक्टिंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन एनी पॉसिबल वे. ह्या ठिकाणी फॅक्टर अफेक्टिंग तर अँड बायोलॉजिकल म्हणजे आपण सर्व सजीव सर्व प्राणी प्लांट्स ॲनिमल्स हे सर्व त्या ठिकाणी येतील. अफेक्टिंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सवरती म्हणजेच एकमेकांवरती म्हणजे जसं आता मग अशी पाहिले आपण फूड चेनमध्ये की लहानात लहान मायक्रोऑर्गॅनिझम्सपासून तर मोठ्यात मोठ्या काय म्हणतात ना महाकाय प्राण्यापर्यंत जसं डायनासोर तर मग या प्राण्यांपर्यंत. तर इन एनी पॉसिबल वे इज कलेक्टिवली कॉल ॲज इन्व्हायरमेंट अफेक्टिंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन एनी पॉसिबल वे इज कलेक्टिवली. मग ह्या सर्व गोष्टी ज्याच्यात समाविष्ट होतात केमिकल फिजिकल बायोलॉजिकल फॅक्टर्स आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सवरती त्यांची अफेक्शन्स आहेत म्हणजे अफेक्टिंग त्यांचं होणार आहे. तर मग ही एनी पॉसिबल कोणत्याही गोष्टीला त्या ठिकाणी ते म्युच्युअली अंडरस्टँडिंग वगैरे त्यांना किंवा इंटरॅक्शन बिटवीन ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्यात येतात ते इन्व्हायरमेंट. इन शॉर्ट द इन्व्हायरमेंट इज द कंडिशन
इन सराउंडिंग. मग आपण एका इन्व्हायरमेंटचाच एक भाग आहोत त्या, आणि आपल्याला जी काही वेगवेगळी कंडिशन्स आपल्याला पाहायला भेटते सराउंडिंग. आता आपण तळोद्यासारख्या अशा छोट्याशा गावात आहोत किंवा एका दुर्गम भागात आहोत, उदाहरणार्थ सातपुड्यासारख्या, म्हणजे इन्व्हायरमेंट म्हणजे ग्रीनरीच्या एकदम जवळ आहोत, म्हणजे ज्या ठिकाणी जास्तीत जास्त पाऊस त्या ठिकाणी म्हणजे हिरवळ म्हणजे म्हणजे काय म्हणतात ना, पोल्युशन्स कमी आहेत. त्या अशा त्या ठिकाणी आपण राहत आहोत. आणि ही आजूबाजूची जी काही आपल्या बाजूला ग्रीनरी जी दिसते त्या ठिकाणी त्या याला काय म्हणतात, सराउंड्स आपण त्या ठिकाणी म्हणूयात. इट इन्क्लूड्स मेनी बायोटिक, अबायोटिक, नॅचरल अँड आर्टिफिशियल फॅक्टर्स. या ठिकाणी बायोटिक, अबायोटिक, नॅचरल अँड आर्टिफिशियल फॅक्टर्स. आर्टिफिशियल्स आपण काय म्हणतात ना, निसर्गापासूनच काही वस्तू घेतल्यात आणि काय म्हणतात ना, वेगवेगळी छान अशी स्लॅबची घरं, वेगवेगळे काय म्हणतात गार्डन्स, आपण आपल्या भागामध्ये छोटे छोटे गार्डन्स केलेले आहेत, पण त्याच्यामध्ये काय ते निसर्गापासूनच घेतलेल्या वस्तू, पण काही म्हणजे नुसत्या शोच्या आहेत, त्यांच्यापासून आपल्याला म्हणजे उपयोग होईलच असं नाही, पण शोच्या वस्तू आपण त्या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. प्लॅस्टिक्सचा वापर जास्त करतो आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये. तर मग ह्या काय येतात अफेक्टिंग फॅक्टर आहेत, पण काय आर्टिफिशियल फॅक्टर आपण त्यांना म्हणूयात. देअर आर टू मेनी टाईप्स ऑफ इन्व्हायरमेंट्स. आणि त्या ठिकाणी मुख्य 2 टाईप्स आहेत. वन इज अ नॅचरल इन्व्हायरमेंट अँड अदर इज अ आर्टिफिशियल इन्व्हायरमेंट. ह्या 2 गोष्टी त्या ठिकाणी निर्माण होत असतात. आपण अन्नपदार्थ जे घटक आहेत ते आपण इन्व्हायरमेंटमधून घेतो आहे, म्हणजे नॅचरल इन्व्हायरमेंटमध्ये येतं आहे. आणि आर्टिफिशियल इन्व्हायरमेंट म्हणजे आपण काय म्हणतात ना, सजावटीसाठी वेगवेगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी करत असतो, ते म्हणूयात. आपण नेक्स्ट पाहूयात इन्व्हायरमेंट कन्झर्वेशन. व्हेन सम नॅचरल फॅक्टर्स ऑफ इन्व्हायरमेंट अँड सम आर्टिफिशियल पोल्युटेड फॅक्टर हार्म द इन्व्हायरमेंट. म्हणजे ज्या ठिकाणी इन्व्हायरमेंटला काय हानी पोचणारी, हार्म्स, त्या ठिकाणी. व्हेन सम नॅचरल फॅक्टर्स ऑफ इन्व्हायरमेंट अँड सम आर्टिफिशियल पोल्युटेड फॅक्टर्स हार्म्स द इन्व्हायरमेंट, इट क्रिएट अ इनबॅलेन्स बिटवीन व्हेरियस फॅक्टर्स. मग काही गोष्टींमध्ये काय होतं, इनबॅलेन्स. आता बघा शेतामध्ये पीक येण्यासाठी टाका खतं इतके खतं टाकले जातात की ती शेत काय होऊन जातं, म्हणजे त्या ठिकाणी आम्लारी धर्म होऊन जातं आणि त्याच्या ठिकाणी ते काय होतं, नापीक होत जाते ती जमीन. त्याच्यामध्ये पाहिजे तसं पीक येत नाही, योग्य ते त्याला योग्य ते पोषण त्या ठिकाणी भेटत नाही. म्हणजे हे काय झालं, नॅचरल इन्व्हायरमेंटवरती आर्टिफिशियल पोल्युटेड फॅक्टर्स त्या ठिकाणी अफेक्ट करत असतात आणि त्याच्यामुळे इम्बॅलन्स निर्माण होतो. अल्टिमेटली अफेक्टिंग एक्झिस्टन्स ऑफ द बायोटिक फॅक्टर. आणि मग त्याच्यामुळे बायोटिक फॅक्टर म्हणजेच काय, निसर्गापासून मिळणारं जे काही छान अन्नधान्य आहे ते कमी प्रमाणात भेटायला लागतं आणि त्याच्यापासून जी मिळणारी म्हणजे पौष्टिक अशी प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, फॅट्स, विटॅमिन्स हे मिळण्याचं प्रमाण कमी होतं. म्हणजेच बायोटिक फॅक्टरवरती त्याचा काय होतं, परिणाम होत जातो. आता बघा ह्या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट करायला लागलं. ऑब्झर्व अँड फील द इन्फॉर्मेशन. ऑब्झर्व द इन्व्हायरमेंट अराउंड यू अँड कंप्लीट द फॉलोइंग फ्लो चार्ट्स. फॅक्टर अफेक्टिंग इन्व्हायरमेंट, नॅचरल इन्व्हायरमेंट अँड मॅनमेड. आता बघा नॅचरल इन्व्हायरमेंटमध्ये अर्थक्वॅक दिलेलं आहे. मग असे हे नॅचरल म्हणजे हेच होतं, म्हणजे भूस्खलन वगैरे होणं, अर्थक्वॅक म्हणजे भूकंप येणं, ह्या सर्व गोष्टी, महापूर येणं, अति पाऊस पडतो, अति एकदम म्हणजे त्या ठिकाणी काय म्हणतात ना, ढगफुटी हा एक प्रकार आहे, ते होणं म्हणजे जे नॅचरल फॅक्टर्स आहेत. पण मॅनमेड डिफॉरेस्टेशन, नदीमध्ये काय म्हणतात त्याला भरपूर निसर्ग येते ते झाडी तोडलीत आणि त्या ठिकाणी राहण्यासाठी किंवा शेतीसाठी जागा निर्माण केली. म्हणजे त्या ठिकाणी मोठा प्लांट्स निर्माण करूयात किंवा आपण धरणं बांधतो तर धरणाखाली बरीचशी जमीन अशी सुपीक जमीन जाते पाण्याखाली, त्या ठिकाणी जंगलं जातात पाण्याखाली, म्हणजे जी राहती वस्ती असते ती जाते पाण्याखाली, म्हणून ती वस्तीला काय करतात, पुनर्वसित करतात, म्हणजे नवीन ठिकाणी त्यांचं बस्तान बांधतात. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, मग ती जमीन पाण्याखाली गेल्यामुळे दुसऱ्या जमिनीवरती परत त्या ठिकाणी सर्व आर्टिफिशियल त्या ठिकाणी घरं उभी राहतील, रस्ते तयार होतील,
त्या ठिकाणी इन्व्हायरमेंट भरपूरसं डिस्टर्ब होईल, अशा सर्व गोष्टी त्या ठिकाणी होत असतात. मग नॅचरल फॅक्टर आणि मॅनमेड फॅक्टर, मग आता हे असे जे काही आहेत तर तुम्हाला त्या ठिकाणी कंप्लीट करायचं आहे अशाच पद्धतीने तो चार्ट. इन्व्हायरमेंट मॅनेजमेंट, आता मग ह्या ठिकाणी इन्व्हायरमेंट काही मॅनेजमेंटची गरज आहे का? नीड ऑफ इन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन. कॉन्झर्वेशन करण्याची गरज आहे का? मग त्या ठिकाणी त्याचं काय मॅनेजमेंट करावं लागेल इन्व्हायरमेंटचं, तर मग ह्या ठिकाणी त्या ठिकाणी चर्चा करण्यात आलेली ती अशी. जनरली पब्लिक इज नॉट अवेअर अबाउट द रूल्स ऑफ इन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन. आणि बऱ्याच लोकांना काय म्हणतात त्याला इन्व्हायरमेंटचं कॉन्झर्वेशन करण्यासाठी बरेचसे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते बरेच लोकांना माहिती नाहीत. देअर शुड बी लार्ज स्केल participation of the people in environment conservation. It will be possible to answer the environmental problems only if environmental protection conservation become a effective public movement. आता बघा या ठिकाणी भरपूर प्रमाणात स्केल पार्टिसिपेशन ऑफ द पीपल इन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन, आणि भरपूर प्रमाणात मानवाचं काय म्हणतात ना म्हणजे लोकांचं सहभागातून, सामाजिक सहभागातूनच त्या ठिकाणी काय करता येऊ शकतं, इन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन करता येईल. इट विल पॉसिबल टू आन्सर द इन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स. पहिले काय माहिती पाहिजेत, वेगवेगळे प्रॉब्लेम्सचे आन्सर्स माहिती पाहिजेत. जे काय इन्व्हायरमेंटमध्ये कोणते कोणते प्रॉब्लेम्स येतात, मग त्याचे उत्तरं शोधली पाहिजेत, आणि ते उत्तरं शोधली तरच त्या ठिकाणी काय करता येऊ शकतं, प्रोटेक्शन अँड कॉन्झर्वेशन बिकम अ इफेक्टिव्ह पब्लिक मूव्हमेंट. आणि त्या ठिकाणीच पब्लिकने जर त्या ठिकाणी घेतला, विचार केला, लोकांनी जर विचार केला, तर लोकसहभागातूनच, सामाजिक सहभागातूनच त्या ठिकाणी काय होऊ शकतं, इन्व्हायरमेंटलचं कन्झर्वेशन होऊ शकतं. फॉर धिस पर्पज व्हॅल्यूज लाईक अ पॉसिबल ॲटिट्यूड अँड अफेक्शन टुवर्ड्स द इन्व्हायरमेंट, नॉलेज अबाउट इट. आता बघा या ठिकाणी मग कोणत्या कोणत्या गरजा आहेत, पर्पज. व्हॅल्यूज लाईक अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड पाहिजे, माझं निसर्ग, माझं नेचर, या ठिकाणी माझं गाव, माझं शहर, काय म्हणतात, माझं गाव सुंदर आणि छान आणि सुंदर, अशा पद्धतीने आपण आपला विचार केला पाहिजे, आपण आपल्या गावाचा विचार केला पाहिजे. या ठिकाणी तुम्ही बघा सुंदर गाव, सुंदर शहर, असे वेगवेगळे स्लोगन्स ऐकले असतील, सिम्बॉल्स ऐकले असतील. आता स्वच्छतेतून समृद्धीकडे अशा गोष्टी असेल, सामाजिक वर्गीकरणाचं त्या ठिकाणी त्या महत्त्व आहे. मग ह्या गोष्टी जर म्हणजे आपण जाणून घेतल्या तर त्या फार महत्त्वाच्या आहेत. अफेक्शन टुवर्ड्स द इन्व्हायरमेंट, म्हणजेच निसर्गाकडे, पर्यावरणाचा विचार त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. नॉलेज अबाउट इट, आणि त्याच्याविषयीची माहिती जास्तीत जास्त मिळवली पाहिजे की कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी करू शकतो. शुड बी इंडिकेट अमंग द चिल्ड्रन्स सिन्स देअर चाइल्डहूड, आणि ह्या गोष्टीचं समजा लहानपणापासूनच त्या गोष्टी मनामध्ये रुजवणूक केली तर त्या नक्कीच त्याचं काय म्हणतात ना अफेक्शन्स त्या ठिकाणी पाहायला भेटतील आपल्याला. This will be help to make the future generations more aware about the environmental conservation. आणि ह्या इन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशनसाठी त्या ठिकाणी लहानपणापासूनच, बालपणापासूनच त्या गोष्टीची रुजवणूक केली, आणि मग तेच काय होईल, फ्युचर जनरेशन काय करेल, त्या ठिकाणी हेल्प करेल, मोर अवेअरनेस अबाउट द इन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन अँड प्रोटेक्शन, आणि त्याचं सांभाळ करतील, संरक्षण करतील. सम ॲज टू द achieve this, it is necessary to increasing the awareness through the education. आणि मग ते कसं शक्य आहे, कसं त्या गोष्टी आपल्याला उद्दिष्ट साध्य करता येऊ शकतं आणि त्या याच्यापर्यंत जाऊ शकतो आणि ते वाढवता येऊ शकतं. तर अवेअरनेस थ्रू द एज्युकेशन महत्त्वाचं, म्हणजे काय, अवेअरनेस थ्रू द एज्युकेशन, त्याच्याविषयी ज्ञान असेल, नॉलेज मिळेल, शिक्षण भेटेल, आणि त्या गोष्टी काय होतील, रुजतील. टुडेज all the developing and undeveloped countries have accepted the responsibility of environmental protection. आज बघा म्हणजे जी काही मोठी देश आहेत, जी विकसित देश आहेत, जे विकसनशील किंवा विकास मार्गावरती आहेत, आणि जी म्हणजे अविकसित देश आहेत, या सगळ्यांनी ही गोष्ट काय केलेली आहे,
ॲक्सेप्ट केलेली अँड रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली की हो आम्ही काय करू, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन करू. अँड देअर इफोर्ट्स आर इन दॅट डायरेक्शन. आणि त्यांचं सगळे इफोर्ट्स, सगळ्या लक्ष, उद्दिष्ट, ध्येय सर्व ते काय एकीचकडे आहेत. त्यांचं एकच लक्ष ते म्हणजेच काय, एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन अँड प्रोटेक्शन. आणि त्यांचं तीच दिशा आहे. दे हॅव डिफाईन द फ्युचर प्लॅन्स अबाउट एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन अँड हॅव कॉन्स्टिट्यूट द नेसेसरी लॉ. आणि ह्या गोष्टींच्या संदर्भामध्ये काय फ्युचर प्लॅन्स तयार आहेत आणि ते एन्व्हायरमेंटलचं प्रोटेक्शन आणि कॉन्स्टिट्यूशन त्या ठिकाणी चालू आहेत. अ पीक इन टू द हिस्ट्री. In 1972 युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम्स. बघा ह्या ठिकाणी तुम्हाला दिसेल अ पीक इन टू द हिस्ट्रीमध्ये म्हणजे इतिहासात काय घडून आलं तर इन 1970 द युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम्स तयार झाला होता. UNEP हॅज बीन इस्टॅब्लिश इन अ कॉन्फरन्स अरेंज ऑन ह्युमन अँड एन्व्हायरमेंट इन विच environmental problems were discussed. Affair in India, a separation environmental department had been established after through discussion and environmental problems. आणि त्या ठिकाणी सर्व गोष्टी सेपरेशन ऑफ एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट बनवलं गेलं. एन्व्हायरमेंटल डिपार्टमेंट काय केलं ते इस्टॅब्लिश करण्यासाठी तर आफ्टर थ्रू द डिस्कशन त्या ठिकाणी काही गोष्टींचं चर्चात्मक घडून आल्यात आणि एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी त्यांनी चर्चात्मक केल्या आणि त्यांच्यावरच्या ज्या काही पॉसिबिलिटीज आन्सर्स आहेत ती त्या ठिकाणी मिळवण्यात आलीत. फॉरेस्ट इज इन्व्हॉल्व इन प्लॅनिंग, इंडक्टिंग अँड इन्क्रीजिंग द अवेअरनेस अबाउट द एन्व्हायरमेंटल अँड फॉरेस्ट थ्रू द व्हेरियस प्रोग्राम सिन्स 1985. आणि त्या ठिकाणी इंडक्टिंग आणि इन्क्रीजिंग त्या हाती घेण्यात आलं. फॉरेस्ट इज इन्व्हॉल्व इन प्लॅनिंग त्या ठिकाणी त्या फॉरेस्ट तयार करायचं, त्याचं इंडक्टिंग करायचं अँड इन्क्रीजिंग वाढवायचं अवेअरनेस अबाउट द एन्व्हायरमेंट. आणि महत्त्वाचं म्हणजेच काय की पर्यावरणाला वाचवणे, संवर्धन करणे ह्या गोष्टीचं अवेअरनेस त्या ठिकाणी निर्माण करायचा, जनजागृती त्या ठिकाणी घडवून आणायची. फॉरेस्ट थ्रू द व्हेरियस प्रोग्राम्स सिन्स 1985. आणि 1985पासून ह्या गोष्टी काय येतात अंमलात आणल्या जात आहेत. पुढचं बघा, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. मग आपल्या ह्या काय होतात ना रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत की काय तर एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ह्या आपल्या गरजा आपली जबाबदारी. आता जसं कोरोना माझे कुटुंब माझी जबाबदारी ही जशी संकल्पना रुजू घातली आहे तशी एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ह्या पण ह्या गोष्टी त्या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. सो बघा ह्या ठिकाणी हाऊ डू बटरफ्लाईज कॉन्ट्रीब्यूट टू एन्व्हायरमेंटल बॅलेन्स. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे आणि ते काय करायचं आहे माझ्या पर्सनल नंबरवरती सेंड करायचं आहे. आणि न विसरता माझ्या चॅनलला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी तुम्हाला काही गोष्टी माहिती आहेत. कोणत्या? लॉ ऑफ इनॅक्ट अबाउट द एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन, फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट 1980 1980 साली फॉरेस्टच्या संदर्भामध्ये फॉरेस्ट कॉन्झर्वेशनच्या संदर्भामध्ये काही पावलं उचलली गेली त्यांनी त्या एक रूल तयार झाला होता. आणि 1980 साली द लँड रिझर्व फॉर द फॉरेस्ट कॉन्झर्वेशन हॅज बीन प्रोहिबिटेड टू यूज फॉर एनी अदर पर्पज बाय धिस लॉ. कोणीही जंगलाची जागा वापरू शकत नाही. Example, the permissions of the central government is compulsory for the mining activities. Any person who disobey this law is entailed to the permission for the 15 days.
आणि ह्या संदर्भामध्ये हा लॉ त्या ठिकाणी काम करतो आहे. नंतर एक अजून दुसरा म्हणला आता तर इन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन ॲक्ट 1986, मग 86ला तर त्या ठिकाणी इन्व्हायरमेंटलचा लॉ बनवला गेला इन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन संदर्भात. पर्पज ऑफ धिस ॲक्ट इज टू कंट्रोल द पोल्युशन अँड पनिश द पर्सन फॉर पनिश ऑर इन्स्टिट्यूट हार्मिंग द इन्व्हायरमेंटल. म्हणजे समाज काय म्हणतात त्याला, इन्व्हायरमेंटमध्ये पर्यावरणामध्ये पोल्युशन म्हणजेच त्या ठिकाणी प्रदूषण, आणि ह्या प्रदूषण करणारा जो काही जबाबदार व्यक्ती असेल किंवा एखादी संस्था असेल, ऑर्गनायझेशन असेल, एनी अदर म्हणजे ज्या काही गोष्टी असतील, फॅक्टरी वगैरे जे काही असेल, त्याला त्या कारणीभूत असतील त्या गोष्टीला, ते जबाबदार असतील त्या गोष्टीला, तर मग त्यांच्यावरती ती काय करता येऊ शकतो, तो ॲक्ट लावला जाऊ शकतो. त्या ठिकाणी the any persons or factories is prohibited by this act from the realize the pollution in atmosphere behind the permissions limit, and the persons breaching this rule is entail for the either 5 years imprisonment, म्हणजे त्या ठिकाणी 5 वर्ष त्याला त्या ठिकाणी गोष्टी हे केल्या जातील. मग त्या फॅक्टरी वगैरे जी काही असेल ती बंद करण्यात येईल, त्यांना कोणत्या परमिशन नाही दिसणार. आणि फाईन, त्याच्या संदर्भात एक फाईन भरावा लागेल 1,00,000 रुपयाचा. नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल has been established in 2010 for the effective implementations of the environment रिलेटेड लॉज. आणि त्या सगळ्या त्या ठिकाणी त्या गोष्टी 2010 साली त्या परत अजून त्याला काय केलं तर रिवाईज करण्यात आलं नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलला. आणि त्या ठिकाणी काय केलं, त्या इन्व्हायरमेंटल रिलेटेड जे काही लॉ आहेत त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी काय केले गेलेत, दुरुस्त करण्यात आलेत. आणि लेटेस्ट डिस्कस, आता बघा याच्या संदर्भात तुम्ही डिस्कशन करू शकतात इन फ्रेंड्स वगैरे. तर collect the information about the चिपको movement and discuss between 2 groups of your class about an important in a present situation. आता चिपको आंदोलन ह्याविषयी जर तुम्ही जाणून असाल, बहुगुणा नावाचं व्यक्तिमत्व होतं आणि त्यांनी ते चिपको आंदोलन घडवून आणलं होतं. त्यांनी अक्षरशः झाडांना धरून ठेवली, ती जंगलं तोडू दिली नाहीत, प्रत्येक झाडाला स्वतःचा जीव गमावला. त्या कुऱ्हाडी त्यांनी स्वतःच्या अंगावरती झेलल्या, पण त्या झाडांना इजा होऊ दिली नाही. असं ते इन्व्हायरमेंट आहे. तुम्ही त्या म्हणजे चिपको आंदोलन आहे. चिपको आंदोलनाच्या संदर्भात तुम्ही जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन कलेक्ट करा आणि त्याच्या संदर्भात असं डिस्कशन करा, आजचं इन्व्हायरमेंट आणि चिपको आंदोलन अशी एक डिस्कशन करा, वेगवेगळे पॉईंट्स काढा आणि त्या ठिकाणी ती चर्चेचे जे काही पॉईंट्स असतील ते लिहून काढा. आणि ते काय म्हणतात त्याला आपल्या फ्रेंड्समध्ये डिस्कस होण्यासाठी तुम्ही माझ्याजवळ द्या, आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, शाळेच्या ग्रुपवरती आपण ती पॉईंट्स त्या ठिकाणी मांडूत. आलं लक्षात. आणि तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन जर मिळवायची असेल तर बघा या ठिकाणी इंटरनेट इज माय फ्रेंड. आत्ता आपण ऑनलाईन शिक्षण घेत आहोत. ऑनलाईन शिक्षणाच्या मार्फत वेगवेगळ्या गोष्टी आपण जाणून घेत आहोत. आणि ह्या गोष्टी जाणून घेत असताना अजून आपल्याला जर इन्फॉर्मेशन घरी बसल्या जर मिळवायची असेल तर इंटरनेट इज अ माय फ्रेंड हे आहेत. इंटरनेट एवढं मोठं जाळं आहे मित्रांनो की आपण घरी बसल्या बसल्या वेगवेगळे एज्युकेशन तर घेऊ शकतो, पण ते रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. आपण आपल्या भारताला काय करता येऊ शकतं, प्रगत आणि विकसित करण्यामध्ये आपण आपला पण छोटासा खारीचा वाटा त्या ठिकाणी घेऊ शकतो. फक्त आपल्याला काय मनापासून करण्याची गरज आहे आणि माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. तर साऊंड पोल्युशनच्या संदर्भात रूल्स नवीन निघाला तर 2000 साली. नंतर बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट अँड हँडलिंग रूल्स 1998. नंतर वेस्ट मॅनेजमेंट अँड हँडलिंग रूल्स 2011. ह्या असे रूल्स निघाले होते आणि त्या रूल्सच्या संदर्भात तुम्ही अजून डिस्कस करू शकतात, वाचू शकतात, कलेक्ट द इन्फॉर्मेशन्स अबाउट धिस लॉ. ओके, ऑलवेज रिमेंबर ॲज पर द वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन्स ॲक्ट 1972. ह्या संदर्भात तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल
किंवा वाईल्ड लाईफ ॲनिमल की बघा आता या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी वाघ पाहण्यात आला, बिबट्या पाहण्यात आला. त्या ठिकाणी ॲज पर द क्लॉज 49.A ट्रेडिंग ऑफ रेअर ॲनिमल्स हॅज बीन कम्प्लिटली बँड. मग ह्या संदर्भामध्ये बघा असे जे प्राणी दिसून येतात मग लगेच फॉरेस्टवाल्यांना फोन केलं जातं आणि ते काय करतात, सापळा रचतात आणि त्या ॲनिमल्सला घेऊन ते ज्या ठिकाणी अभयारण्य असेल त्या ठिकाणी त्यांना सोडण्यात येतं. मग त्या ठिकाणी त्यांना शिकार करणं बंदी आणलेली आहे त्याच्यावरती. पण तो एक 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 49.A जो आहे तो त्याच्यासाठी आहे. ॲज पर द क्लॉज 49B जो आहे तो यूज आर्टिकल्स प्रिपेअर्ड फ्रॉम द स्किन ऑर ऑर्गन्स ऑफ वाईल्ड ॲनिमल हॅज बीन बँड. म्हणजे त्यांच्यापासून तयार होणारं त्यांच्या शरीरापासून म्हणजे त्वचेपासून किंवा त्यांच्या ऑर्गन्सपासून बनवणारे जे काही वेगवेगळे आता बघा हस्तिदंतापासून वेगवेगळ्या गोष्टी बनवल्या जातात, बॅग्स बनवल्या जातात चामड्याच्या, तर ह्या गोष्टींवरती बँड निर्माण झालेलं आहे. ॲज पर द क्लॉज 49C द डिस्क्लोजर ऑफ द स्टॉक ऑफ द आर्टिफॅक्ट्स मेड फ्रॉम रेअर वाईल्ड ॲनिमल्स इज अ कंपल्सरी. आणि हा पण त्याच पद्धतीने त्या गोष्टींचं दर्शवित असतो. मग असे जे काही लॉ आहे अजून तुम्ही अजून याच्या संदर्भात माहिती काढू शकतात. Environmental conservation and biodiversity. The biodiversity is the richness of the living organisms in nature due to the presence of various of organs. आता बघा बायोडायव्हर्सिटी, इन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी. आता जैविक विविधता जे आहेत आणि इन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन आहे तर यांच्या संदर्भामध्ये आपलं जाणून घेत असताना ह्या गोष्टी ह्या ठिकाणी दिसतील की बायोडायव्हर्सिटी इज अ रिचनेस ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन नेचर. म्हणजेच वेगवेगळ्या प्रजाती आहेत, वेगवेगळे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्सपासून त्या महाकाय हत्ती वगैरे म्हणजे जुन्या काळी जे आपण ऐकतो की मोठे मोठे प्राणी होते, उदाहरणार्थ डायनासोर, त्यांच्यामध्ये पण बरेचसे प्रकार पाहायला भेटले. म्हणजे असे काही जुन्या काळी होते. पण आता आपण जे पाहतो तर महाकायमध्ये देवमासा, वेल आणि नंतर काय म्हणतात त्याला एलिफंट, ही जी काही महाकाय प्राणी आहेत तिथपर्यंत अशा गोष्टी आपण त्या ठिकाणी पाहतो आहे. तर बायोडायव्हर्सिटी ऑकर ॲट देअर डिफरंट लेवल. आणि ह्या ठिकाणी त्याचं ऑर्गॅनिझमचा इकोसिस्टम आणि जेनेटिक व्हेरिएशन्स विथ इन अ स्पेसिस. आणि मग ह्या ज्या काही ऑर्गॅनिझम्स आहेत पण यांच्यामध्ये पण तुम्हाला व्हेरायटी पाहायला भेटते. म्हणजे ऑर्गॅनिझम्समध्ये व्हेरायटी आहे, इकोसिस्टम आणि जेनेटिक व्हेरिएशन्स तुम्हाला पाहायला भेटतात, इन स्पेसिसमध्ये पाहायला भेटतं त्यांच्यामध्ये. म्हणजे आता बघा जर तुम्ही पाहिलं टायगर, पण टायगरमध्ये पण तुम्हाला प्रकार पाहायला भेटतील, लॉयन त्यांच्यामध्ये प्रकार पाहायला भेटतील, मंकी त्यांच्यामध्ये प्रकार पाहायला भेटतील, एलिफंट्स त्यांच्यामध्ये प्रकार पाहायला भेटतील. म्हणजे असं एकही नाही. आता आपण बटरफ्लायच्या संदर्भात तुम्हाला मग अशी प्रश्न विचारला तर बटरफ्लायच्या संदर्भामध्ये पण बरीच अशी आहेत. माझा एक बटरफ्लायच्या संदर्भामध्ये एक व्हिडिओ आहे जो यूट्यूबला शेअर केलेला आहे. तुम्ही त्या ठिकाणी सर्व प्रकारचे बटरफ्लायचं काय पाहता येतील, प्रकारही पाहता येतील, ते कसे आढळतात, कुठे आढळतात, त्यांच्यावरती म्हणजे त्यांच्या शरीरावरती वेगवेगळे कलर्स कसे आहेत त्या संदर्भातली इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहायला भेटेल. जेनेटिक डायव्हर्सिटी. मग आता बघा ही विविधता तुम्हाला पाहता येईल तर जेनेटिक्समध्ये ऑकरन्स ऑफ द डायव्हर्सिटी अमंग द ऑर्गॅनिझम सम स्पेसीज इन अ जेनेटिक डायव्हर्सिटी. म्हणजेच जे काय म्हणतात ना ऑकरन्स ऑफ डायव्हर्सिटी अमंग द ऑर्गॅनिझम्स. म्हणजे जे ऑर्गॅनिझम्स आहेत म्हणजे मासा म्हटलं तर आपल्याला मासा म्हटलं म्हणजे एकच माहिती की माशाचं, पण माशामध्ये पण प्रकार आहेत, त्यांच्यामध्ये पण वेगवेगळे स्पेसिस पाहायला भेटतील. किंवा लिझार्ड्समध्ये प्रकार पाहायला भेटतील. मग अशा ह्या ज्या गोष्टी आहेत तर ती काय त्यांच्यामध्ये काय तर इच ह्युमन बिईंग इज अ डिफरंट फ्रॉम अदर. म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा वेगवेगळा दिसतो. म्हणजे त्या जरी आपण कॉमन जर पाहिलं नाक डोळे
हात पाय तर कॉमन आहे. पण त्या ठिकाणी जर त्यांची ठेवण जर पाहिली तर प्रत्येकाचा चेहरा, कोणाचा गोल आहे, कोणाचा लांबट आहे, कोणाचा असं म्हणजे गाल दाबले गेलेले आहेत, कोणाचे फुगरे गाल आहेत. म्हणजे ही जी काय आहे त्यांच्यामधली विविधता आहे. मग ही कशामुळे, तर पॉसिबली ऑफ द व्हिपिंग आउट द स्पेसिस arise if there is a decreasing in the diversity with the species whose member involved in a sexually reproduction. मग त्या ठिकाणी त्यांच्या ज्या काही पॉसिबिलिटीज आहेत तर त्या याच्या संदर्भामध्ये सेकंड चॅप्टरमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी त्या गोष्टी डिस्कशन केलेल्या आहेत. म्हणजे त्या जे काही महत्त्वाचे जे काय आहेत जेनेटिक्स म्हणजे जीन्स त्यांचं त्या ठिकाणी सेक्शुअली रिप्रोडक्शन ज्या तर ते जीन्स कोणत्या स्पेसिसचा आहे त्यानुसार त्या गोष्टी होत असतात. आता बघा एखादा ॲनिमल्स जो आहे त्यांच्यामधल्या कॉमन ज्या गोष्टी आहेत तर दुसऱ्यामध्ये येणाऱ्या ज्या काय आहेत त्यांच्यापासून नवीन होणारे जे काही त्यांचं अपत्य जे आहे त्यांच्यामध्ये त्या गोष्टी दिसतील, पण काही दुसऱ्या जीन्सच्या पण गोष्टी दिसतील. म्हणजे कलर सारखा येईल पण डोळ्यांचा रंग वेगळा येईल, केसांची हेअरस्टाईल वेगळी येईल. म्हणजे अशा गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतील. द स्पेसिस डायव्हर्सिटी द इननमरेबल स्पेसिस ऑफ ऑर्गॅनिझम्स ऑकर इन द नेचर्स. इननमरेबल स्पेसिस म्हणजेच मोजता नाहीत, अगणित अशा गोष्टी आहेत त्या ठिकाणी. दिस इज कॉल्ड ॲज अ स्पेसिस डायव्हर्सिटी. म्हणजे अशा वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्समध्ये तुम्हाला पाहायला भेटतील आणि नेचरमध्ये. द स्पेसिस डायव्हर्सिटी इज द इन्क्लुडेड व्हेरियस टाईप्स ऑफ प्लांट्स, ॲनिमल्स अँड मायक्रोबीज. आता बघा एक म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर पी म्हणजे वटाणा त्यांच्यामध्ये बघा काही ते जी झाडं असतात ना काही उंच असतात, काही बुटकी असतात, काहीमध्ये ना रिंकल्स म्हणजे ते असे त्यांच्यावरती ना असे एकदम गोल असतात आणि काहींवरती असे खवले असतात. म्हणजे त्या ठिकाणी खड्डे दिसतात. म्हणजे ती जी काही असतात म्हणजे रिंकल्स त्यांना म्हणतात. काही रिंकल्स असतात तर काही पूर्ण गोल असतात. म्हणजे ते एक तुम्हाला एक उदाहरण दिलं. काहींना लाल फुलं येतात, काहींना ग्रीन फुलं येतात. मग अशा जे काही आहेत फरक तर तुम्ही ह्या ठिकाणी आपलं काय आता 9वीला तुम्ही हे या संदर्भात तुम्ही शिकलेला आहात. ते कसे त्या ठिकाणी जनरेशन, फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन ह्याविषयी जाणून घेतलेलं आहेत. तर स्पेस डायव्हर्सिटी हे तुम्ही जाणून घेतलं आहे. तर इकोसिस्टम डायव्हर्सिटी आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. अजून पुढचा टॉपिक, the many ecosystems are present in each regions. The ecosystem is formed through the interactions between plants, animals and their habitat and changing in the environment. Each ecosystem has its own characteristics. आता बघा या ठिकाणी मेनी इकोसिस्टम्स प्रेझेंट इच रिजन. प्रत्येक भागामध्ये प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला काय पाहायला भेटेल ते इकोसिस्टम पाहायला भेटेल. आणि त्याच्यामध्ये काय इकोसिस्टम इज फॉर्म थ्रू द इंटरॅक्टिंग बिटवीन त्यांच्यामधले इंटरॅक्शन्स प्लांट्स, ॲनिमल्स अँड देअर हॅबिट अँड चेंज इन द इन्व्हायरमेंट. आता बघा आपण ह्या भागात राहतो, ह्या ठिकाणी ऊन जास्त पडतं, गरमी जास्त आहे. पण तेच हिमालयात राहणारे लोक आहेत तिथलची त्यांची इकोसिस्टम वेगळी आहे, त्यांचं राहणीमान वेगळं आहे, तिथलचं निसर्गाचं म्हणजे त्या ठिकाणी इंटरॅक्शन्स त्यांचं वेगळं आहे. आपल्या इथं निसर्गाचं आपल्या इथं थंडी भरपूर पडते, ऊनही भरपूर पडतं आणि पाऊसही भरपूर पडतो. पण त्या ठिकाणी हिमालयात बर्फ पडतो, पाऊस पडतो, त्या ठिकाणी थंडी जास्त पडते, उन्हाळा फार कमी वेळ असतो. अशा गोष्टी त्या ठिकाणी पाहायला भेटते. म्हणजे इन्व्हायरमेंटलमध्ये ह्या पण त्या ठिकाणी इकोसिस्टममध्ये हे पण काय करतात प्लांट्स आणि ॲनिमल्सवरती अफेक्ट करतात. आता तिथलचे जे काही आहेत प्लांट्स जे आहेत ते उंच आहेत फार आणि त्यांची फांद्या ज्या वरती न जातात त्या काय जातात खालच्या बाजूला दिसतात. कारण की बर्फ जसा पडतो त्यांच्यामध्ये त्यांचा जो म्हणजे ब्रँचेसचा जो काही आकार आहे तो खालच्या बाजूला वळलेला दिसतो. तिथलचे ॲनिमल्स जे असतात ते केसाळ असतात, जास्त करून त्यांच्या अंगात केस असतो. इच इकोसिस्टम्स हॅज इट्स ओन कॅरेक्टरिस्टिक्स, ॲनिमल, प्लांट्स, मायक्रोबीज अँड अबायोटिक फॅक्टर्स. प्रत्येक याच्यामध्ये त्यांचं कॅरेक्टरिस्टिक्स महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी त्या याच्यामध्ये वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी. आणि प्रत्येक त्या ॲनिमल्सची त्या ठिकाणी जी काही फूड चेन आहे तर ती पण त्या ठिकाणी वेगळी पाहायला भेटते. तर मायक्रोबीज, अबायोटिक फॅक्टर्स त्या ठिकाणी त्या वेगळ्या प्रकारे काम करत असतात. तर इकोसिस्टम्स आर ऑल्सो ऑफ टू टाईप्स अँड आर नॅचरल अँड आर्टिफिशियल्स.
आणि इकोसिस्टीम दोन प्रकार आहेत, नॅचरल आणि आर्टिफिशियल्स. थिंक अँड आन्सर्स, विचार करा आणि उत्तरं द्या. आता बघा ह्या ठिकाणी द अटेम्प्ट व्हेरियस लेवल ऑफ द परफॉर्म ऑफ द कॉन्व्हर्सेशन इन्व्हायरमेंट, रोल ऑफ द पर्सन्स इज डिफाईन्ड ॲज पर द these levels. Some roles are given below, and which role would you like to perform and why? मग तुम्हाला याच्यामध्ये वेगवेगळे लेव्हल्स आहेत त्या ठिकाणी आणि त्यांचं कॉन्झर्वेशन ऑफ इन्व्हायरमेंटच्या संदर्भातच आहेत. तर मग जो रूल ऑफ द पर्सन इज डिफाईन्ड ॲज पर दिस लेवल, मग या ठिकाणी प्रत्येक काही रूल्स दिलेले आहेत आणि सम रोल्स आर गिव्हन बिलो त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि विच रोल वुड यू लाईक टू द परफॉर्म व्हाय, आणि तुम्हाला कोणता रोल या ठिकाणी आवडतो आणि का आवडतो त्या संदर्भामध्ये तुम्ही विचार करायचा आहे. आता बघा माय रोल इन्व्हायरमेंट, तर कंट्रोल काय, तर प्रिव्हेंटिंग द हार्म्स, तर ह्याच्यापासून म्हणजे हानी होण्यापासून रोकथाम करणं. स्टॉपिंग द हार्मफुल ॲक्टिव्हिटीज, म्हणजे जंगलतोड करण्यासाठी काय काय पाहिजे, रोकथाम केली पाहिजे. चेंजिंग द माइंडसेट, आणि लोकांचं म्हणजे काय करायला पाहिजे त्या ठिकाणी आपण काय म्हणतात जंगलाचं संवर्धन करावं, प्लांटेशन करावं, ह्या संदर्भामध्ये माइंडसेट करणं गरजेचं आहे. प्रोडक्शन्स, आता प्रोडक्शन रिवायवल ऑफ द हार्म, मग जिथं हानी झाली असेल ती भरून काढावी. फॅक्टर्स ऑफ इन्व्हायरमेंट, अटेम्प्टिंग द इनोव्हेशन्स, मग नवीन नवीन आयडियाज नूतन काय असतील तर ती गोष्टींचं हे करावं. अवेअरनेस, जनजागृती काय कशा संदर्भात, एज्युकेशनमार्फत, गायडन्स, अवेअरनेस, नंतर इमिटेशन्स, ऑर्गनायझेशन, पार्टिसिपेशन, म्हणजे आता बघा जनजागृतीच्या संदर्भात बघा प्लांटेशन संदर्भात भरपूर सामाजिक वनीकरणाचं आपण उदाहरण घेऊ शकतो. ते वेगवेगळ्या भागात जातात, फॉरेस्टवाले दर पावसाळ्यामध्ये काय करतात त्या ठिकाणी प्लांट्स म्हणजे रोपं तयार करतात आणि ती लोकांपर्यंत पोचवत असतात. त्याच पद्धतीने काय म्हणतात ना, शहरातल्या ज्या काही संस्था आहेत, उदाहरणार्थ नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्यामार्फत प्रत्येक घरामध्ये रोपं वाटली जातात. नंतर वेगवेगळ्या सामाजिक संस्था आहेत की ते काम करत असतात. आणि काही म्हणजे स्वतःहून म्हणजेच काय म्हणतात ना, सामाजिक जाणीव असलेले त्या ठिकाणी जे काही कार्यकर्ते किंवा नेता ते काम करत असतात. तसंच प्रिव्हेन्शन, संवर्धन कसं करता येईल, तर प्रिव्हेन्शन पॉसिबल हार्म्स, प्रिव्हेंटिंग द पॉसिबल हार्म्स, प्रिव्हेन्शन त्या ठिकाणी प्रिव्हेन्शन म्हणजे त्या ठिकाणी काय रोकथाम कशी करता येईल आणि याच्या संदर्भामध्ये काय गोष्टी घेता येतील, तर कोणती हानी आहे त्या संदर्भामध्ये ते आपण रोकथाम केली पाहिजे. डिझायनिंग द न्यू प्लॅन्स, नवीन नवीन गोष्टी त्या ठिकाणी प्लॅन्स तयार केल्या गेल्या पाहिजेत. फॅक्टर हार्मफुल टू द इन्व्हायरमेंट, त्या ठिकाणी जाणून घेता येईल कोणते हार्मफुल इन्व्हायरमेंटवरती फॅक्टर्स अफेक्ट करतायत, मग ते कशा कंट्रोल करता येतील, कशा त्यांच्या म्हणजे त्या गोष्टींना रोकथाम करता येऊ शकतं त्या संदर्भामध्ये आहे. प्रिझर्वेशन्स, त्या ठिकाणी तर प्रिझर्विंग द व्हॉट एव्हर द हॅज बीन लेफ्ट ओव्हर, मग त्या जे काही गोष्टी आहेत, होणाऱ्या ज्या काही घटना आहेत त्या कशा रोकथाम केल्या जातील. प्रिझर्वेशन, त्या ठिकाणी कशी म्हणजे लोकांमध्ये त्या गोष्टीचं जाणीव निर्माण करून देणं गरजेचं आहे. रेमिडीज टू प्रिव्हेंट द फर्दर लॉस, आणि जे काही नुकसान आहेत, जे काही होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा टाळता येऊ शकतील, नुकसान कसं टाळता येईल ह्या गोष्टी. प्रिझर्विंग अननोन रिझन्स, आणि त्या ज्या म्हणजे अचानक निर्माण होणाऱ्या ज्या काही घटना आहेत त्या कशा रोकथाम केल्या जातील. कॉन्झर्वेशन द अवेलेबल रिसोर्सेस, मग ज्या आत्ता आहे उपलब्ध आहेत किंवा ज्या आत्ता जसं इन्व्हायरमेंट आहेत, ठीक आहे झालं ते झालं, पण आता जे आहे त्यांना कसं आपण सांभाळू शकतो ह्या गोष्टींचा त्या ठिकाणी आपण विचार केला पाहिजेत. आणि तुम्हाला याच्याविषयी अजून काही मांडायचं असेल तर नक्की मांडू शकतात.
biodiversity hotspot. 34 highly sensitive biodiversity stop are all over the world आणि या संदर्भात रोकथाम केलं गेलं आहे. आणि such areas had one occupy the 15.7% एरिया ऑफ द अर्थ. आणि ह्या संदर्भामध्ये एवढा 50.7 ऑक्युपाय केलेला आहे अर्थचा. हे म्हणजेच बायोडायव्हर्सिटीच्या संदर्भामध्ये जो काही म्हणजे विचार चालू आहे तर रिपोर्ट ऑल ओव्हर द वर्ल्ड. आणि हा पूर्ण जो काय आहे तर ह्या पूर्ण जग म्हणजे पृथ्वीवरचा आहे आणि ह्या अर्थवरचा जो आहे आणि पूर्ण जगात त्याचा म्हणजे किती जागा किती ऑक्युपाय केलेली अर्थवरची ते सगळं सांगितलं आहे. ॲट प्रेझेंट 86% ऑफ द सेन्सिटिव्ह एरियाज आर ऑलरेडी डिस्ट्रॉय. आणि याच्यातलं म्हणजे बराचसा 86% जो काही जागा आहे बायोडायव्हर्सिटीमधली ती बरीचशी म्हणजे 86% ती काय झाली आहे डिस्ट्रॉय झालेली आहे. प्रेझेंटली ओनली 2.3 एरियाज ऑफ द अर्थ हॅज बीन लेफ्ट ओव्हर विथ द सेन्सिटिव्ह स्पॉट. म्हणजे काही सेन्सिटिव्ह स्पॉट आहे त्या ठिकाणी तेवढेच बाकी आहेत. इट इज इन्क्लूड द 1,50,000 प्लांट्स स्पेसीज विच इज आर 50% ऑफ द वर्ल्ड काउंट. आणि एवढे 150 स्पेसीस पैकी 50%च त्या ठिकाणी स्पेसीस आत्ता जिवंत आहेत. बरेचसे प्लांट्स वगैरे जे आपण फक्त नावं ऐकतो आहेत काहींची तर नावंसुद्धा अजून ऐकली नाहीत आणि ती काय झाली डिस्ट्रॉय झालेली आहेत. आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी ह्या दिलेल्या आहेत. ॲज फार ॲज इंडियाज कन्सिडर आउट 135 स्पेसीज ऑफ ॲनिमल्स. आपल्या पूर्ण भारतामध्ये तर किती 135 स्पेसीज ऑफ ॲनिमल्स त्या ठिकाणी आहेत. 85 स्पेसीज आर फाउंड इन द जंगल ऑफ ईस्टर्न रिजन. म्हणजे पूर्व दिशेकडे आपल्याला 85 स्पेसीज ॲनिमल्सच्या संदर्भात पाहता येते. आउट 1,500 एंडेमिक प्लांट स्पेसीज आर फाउंड इन वेस्टर्न घाट. आणि पश्चिम भागाकडे ज्या एंडेमिक प्लांट्स आहेत 1,500 एवढे त्या ठिकाणी पाहता येतील. आउट ऑफ द टोटल प्लांट स्पेसीज इन द एंटायर वर्ल्ड. आणि जे काही आहेत म्हणजे टोटल प्लांट्समधल्या तर 50,000 आर एंडेमिक प्लांट्स आहेत. आणि कलेक्ट द मोर इन्फॉर्मेशन अबाउट द लोकेशन ऑफ दीज हॉटस्पॉट प्रेझेंट इन द वर्ल्ड. आणि तुम्ही जगात ह्या हॉटस्पॉट्स तुम्ही शोधू शकता लोकेशन शोधू शकता इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकतात. आता बघा या ठिकाणी अजून एक तुम्हाला माहिती व्हावं म्हणून इंटरनॅशनल द युनियन ऑफ द कॉन्झर्वेशन ऑफ नेचर IUCN ह्या ऑर्गनायझेशनने प्रिपेअर द रेड लिस्ट बनवली आहे. एक रेड लिस्ट बनवली आहे दॅट कंटेन द नेम ऑफ द इंडेंजर स्पेसीज. आणि त्यांनी त्या इंडेंजर स्पेसीसची रेड लिस्ट बनवली आहे फ्रॉम द डिफरंट कंट्रीज आणि वेगवेगळ्या देशामध्ये ते आहेत. पिंक पेज ऑफ द धिस बुक कंटेन द नेम ऑफ द इंडेंजर स्पेसीज. आणि ते पिंक पेज आहे आणि त्या बुकमध्ये त्यांनी त्या संदर्भामध्ये इंडेंजर स्पेसीसच्या संदर्भात माहिती दिली. वाईल ग्रीन पेज कंटेन द नेम ऑफ द प्रिझर्वली इन डेंजर बट प्रेझेंटली सेफ स्पेसीस. पण भविष्यात त्यांचं काय होऊ शकतं डिस्ट्रॉय होऊ शकतात ते म्हणजे काय तर नामशेष होऊ शकतात. पण हे जे काही आहेत म्हणजे आत्ता सेफ आहेत पण भविष्यात त्यांचं त्या पद्धतीने आहे. तर ऑलवेज रिमेंबर ह्या गोष्टी बघा महत्त्वाचं. लेटस रिमेंबर लेट अस बिहेव अकॉर्डिंगली इज वॉज डिस्ट्रॉईंग अ प्लांट इज टू डिस्ट्रॉय एव्हरीथिंग. डिस्ट्रॉईंग अ प्लांट इज अ डिस्ट्रॉय एव्हरीथिंग. म्हणजे एक झाड तोडलं तर तुम्ही त्या त्या एरियातलं जेवढे त्या झाडाच्या संदर्भामध्ये असलेले मायक्रो ऑर्गॅनिझम्सपासून तर मोठ्या मोठ्या ॲनिमल्स वेगवेगळे प्लांट्स वेगवेगळे अबायोटिक फॅक्टर्स ह्या सगळ्यांना तुम्ही काय करताय डिस्ट्रॉय करताय. द पार्टिसिपेंट एफॉरेस्टेशन टू कन्झर्व द इन्व्हायरमेंट. स्टेशन बघा तुम्ही जर म्हणजे अफॉरेस्टेशन्स या ठिकाणी जंगलाचं म्हणजे प्लांटेशन्स जर केली तर त्या ठिकाणी तुम्ही काय करताय कन्झर्वेशन ऑफ इन्व्हायरमेंट करताय. फॉरेस्ट इज अ वेल्थ. जसं आपण हेल्थ इज वेल्थ म्हणतो तसं फॉरेस्ट इज अ वेल्थ. द इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इज अ व्हॅल्यू एज्युकेशन.
म्हणजेच एन्व्हायरमेंटलचं प्रोटेक्शन करता येतं. तुम्ही काय देता? मूल्य शिक्षण. मूल्य शिक्षणातून बघा आपल्याला जशी मूल्य रुजवलं जातं तर सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धन ही पण एक काय त्या ठिकाणी मूल्य शिक्षण आहे. प्रोव्हिडंट अस ऑफ प्रिपेअर इज अ प्रिझर्व ऑफ द डिफॉरेस्टेशन्स यूज व प्रॉपर प्रिझर्वेशन ऑफ द डिफॉरेस्टेशन. त्या संदर्भात प्रोव्हिडंट आहे त्या ठिकाणी त्या गोष्टीचं प्रोव्हिजन केलं गेलं पाहिजे की डिफॉरेस्टेशन होऊ द्यायचं नाही आणि जी काही हानी झाली ती कशी भरून काढता येईल त्याचा विचार करायचा. टू प्रॅक्टिस द इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इज टू द डेव्हलपमेंट ऑफ द ह्युमन सोसायटी. त्या संदर्भामध्ये सामाजिक जनजागृती आणि त्या ठिकाणी मानवी जी काही वस्ती आहे त्याच्यामध्ये त्या इन्व्हायरमेंटलला कसं प्रोटेक्शन करावं या संदर्भात जनजागृती, पथनाट्य किंवा रेली त्यातून त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकतात? जनजागृती करू शकतात. प्युअर एअर, प्युअर वॉटर इज की ऑफ हेल्दी लाईफ. म्हणजे शुद्ध हवा, शुद्ध पाणी ही काय आहेत? तर गुरुकुल्ली कशा संदर्भामध्ये? तर हेल्दी निरोगी राहण्यासाठी, निरोगी जीवनासाठी. बघा विचार करा. वर्ल्ड वाईल्ड फंड WWF द पब्लिश अ सर्वे इन 2008. 2008 साली एक वाईल्ड लाईफ फंड एक तयार झाला. तर 2008 साली तर वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड हा जो काही तयार झाला होता 2008 साली. अकॉर्डिंग टू इट अबाउट 30% ऑफ ॲनिमल स्पेसिस हॅव द बिकम एक्सटिंक्ट ओव्हर द पिरियड ऑफ 35 years 1975 to 2005. and what will be happen in future if this continuous as it is. जर समजा असंच जर काही होत राहिलं तर त्या संदर्भात काय करता येऊ शकतं हा त्याचा विचार त्या ठिकाणी होत आहे. तर ह्या संदर्भामध्ये बघा ह्या चॅप्टरमध्ये एकट्या माणसाने पूर्ण त्या भागातलं डिफॉरेस्टेशन कसं कंप्लीट केलेलं आहे तर तुम्हाला ते वाचायला भेटेल. ह्या चॅप्टरमध्येच तुम्हाला त्या विषयी माहिती मिळेल की त्या व्यक्तीने कशा पद्धतीने एकट्याने ती पूर्ण टेकडी पूर्ण प्लांटेशन्स त्या ठिकाणी केलं होतं आणि त्या व्यक्तीचं त्या ठिकाणी फार मोठं योगदान त्या ठिकाणी आहे की ती पूर्ण टेकडी त्यांनी प्लांट्सने भरून काढली. ठीक आहे, हे चॅप्टर या ठिकाणी संपलेलं आहे. अभ्यास करा आणि या चॅप्टरचा जो काही माहिती असेल ज्या काही अभ्यास आहे तो कंप्लीट करायचा आहे आणि जे तुम्हाला काम सोपवलं आहे ते मला माझ्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरवरती पाठवायचं आहे. धन्यवाद. ओके, गुड डे.